पवार राष्ट्रवादीचे देशाचे नेतृत्व करतात, मात्र निवडणूक आयोग ठरवेल राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे, असं खोचक वक्तव्य महिला व बाल विकास मंत्री तथा अजित पवार गटाच्या नेता अदिती तटकरे यांनी केले आहे। त्या भंडारा जिल्ह्याच्या मोहाडीत आयोजित सरपंच सत्कार कार्यक्रमात बोलत होत्या। राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह माझे आहे असे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना बोलल्यावर अजित पवार यांनी मी भाजपच्या कमळावर निवडणूक लढणार नसून राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडणूक लढवेल असे वक्तव्य केल्यावर अदिती तटकरे यांनी हे वक्तव्य केले आहे। प्रकरण निवडणूक आयोगाकडे आहे, त्यामुळे यावर अधिक भाष्य चुकीचे ठरेल असेही ते म्हणाले। खरं तर आदरणीय पवार साहेब हे देशाचं नेतृत्व आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्याचबरोबर सगळ्याच लोकप्रतिनिधींसाठी आदर्श असणारं नेतृत्व आहे आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीचे चिन्ह असेल किंवा पक्षाचा दावा असेल, या सर्व बाबी या निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्यामुळे त्याच्यावर औपचारिकरित्या भाष्य करणं हे मला सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य वाटत नाही आणि निश्चितपणाने जे काही म्हणजे हिअरिंग असतील जे काही तिथं आता सर्व प्रक्रिया जी सुरू आहे ते नियमात राहून जे नियमानुसार असेल निश्चितपणाने त्याला पक्षाच्या चिन्हावर आणि पक्षाचा अधिकार हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या उपसभापती नीलम गोरे ह्या चुकीची कारवाई करू शकत नाही असे वक्तव्य महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे। सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग नोटीसीबाबत अदिती तटकरे यांना प्रश्न विचारल्यावर त्या बोलत होत्या। माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर मी या समितीच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही असे सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केले आहे। यावर उपसभापती नीलम गोरे ह्या अनुभवी नेत्या आहेत, त्या चुकीच्या कारवाई करू शकत नाही असे वक्तव्य महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी करत नीलिमा गोरे यांची पाठ राखली। आवाज दाबण्याचा जर प्रयत्न होत असेल तर मी या नोटिसीला उत्तर देणार नाही, काय सांगा? नाही, खरं तर कशा संदर्भामध्ये आणि कुठल्या मुद्द्यांवर त्यांनी हक्कभंग दाखल केलेला आहे किंवा सन्मान्य उपसभापती नीलमताई गोरे यांनी कारवाई केलेली आहे याची तशी पूर्णता आणि संक्षिप्त माहिती माझ्याकडे नसल्यामुळे अधिकचं मी त्याच्यावर काही टिप्पणी करू शकणार नाही। पण उपसभापती नीलमताई गोरे यांचं कामकाज आणि त्यांच्या कामकाजाची पद्धत पाहता तसं नियमाबाह्य किंवा नियमात न बसणारी कारवाई किंवा तशा पद्धतीच्या प्रोसिजर ते निश्चितच करणार नाही अशी मला खात्री आहे। राज्यात यावर्षी बालमृत्यू प्रमाण कमी झाले, यासाठी बाल विकास विभागाने उत्तम काम केले अशी पाठ थोपटण्याची वक्तव्य अदिती तटकरे यांनी केले आहे। भविष्यात शिक्षण विभागाने आणि आरोग्य विभागाने समन्वयात्मक काम केले तर हे प्रमाण अधिक कमी होईल। तर बालमृत्यूच्या संदर्भामध्ये महिला व बाल विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्तरित्या काम करण्याची निश्चितपणाने गरज आहे। पण साधारणपणे जर आपण आकडेवारी बघितली तर 2020, 2021, 2022 आणि 2023 या चारही वर्षामध्ये बालमृत्यूच्या प्रमाणामध्ये घट ही आपल्याला त्या निमित्ताने पाहायला मिळत आहे। मी 3-4 दिवसापूर्वी सुद्धा या संदर्भातली एक बैठक ही आयोजित करण्यात आलेली होती आणि आम्ही आरोग्य विभागाला आणि शालेय शिक्षण विभागाला यामध्ये अधिक पुढाकार घेण्याचा सुद्धा महिला व बाल विकास विभागाला पाठपुरावा झालेला आहे। लवकरच आरोग्य विभागासोबत त्या संदर्भात समन्वय साधून बाल मृत्यूचं प्रमाण जे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षामध्ये घटलेलं आहे असं अहवालातून तरी लक्षात येत आहे, ते अधिक कसं कमी करता येईल यासाठी निश्चितपणाने सक्षमरित्या काम करतो। कोणीही कोणत्याही पक्षाचे असो, महिलांवर पैसे उधळण्याचा प्रकार चुकीचा आहे। दरम्यान गोबरवाही येथील न्यूड डान्स प्रकरणी चौकशी करण्यासाठी महिला आयोगाचा अध्यक्षांना भेटून विनंती करणार असेही त्या म्हणाल्या। नावाने न्यूड डान्स कार्यक्रम झाला होता, त्यामध्ये नीलमताई गोरे स्वतः घातले बसलेलं होतं। सोबतच एका प्रकरणामध्ये अजित पवार गटाचे मोहाडीचे सभापती वासनिक यांनी पैसे उधळण्याचाही प्रकार समोर आला होता, जो आज तुमच्या कार्यक्रमात होते। या प्रश्नानंतर आता काल एक परत एसपींनी निर्बंध जरी लावले असेल तरी भंडारा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे डान्स हंगामाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत। महिलांचं कुठेतरी दखल घेतली जात आहे, महिलांवर
लांछनास्पद डान्सचे प्रकार अजूनही होत आहेत. काय सर, तुम्ही मला ऍक्शन असं वाटतं की अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं ही निषेधार्हच आहे. कुठल्याही लोकप्रतिनिधी म्हणजे कुठल्याही पक्षाचे असू दे, विरोधातले असू दे, सत्तेचे असू दे, त्यांनी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं कधी समर्थन करू नये. मी या संदर्भामध्ये नक्कीच त्वरित महिला आयोगच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांनाही संपर्क करेन आणि त्यांच्या आयोगाच्या वतीने सुद्धा या संदर्भातली कारवाई त्यांनी पुढाकार घ्यावा अशी त्यांना या निमित्ताने भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।